नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपण शेतीला जोड व्यवसाय शोधताय तर रेशीम उद्योग आपल्यासाठी अतिशय उत्तम असा हा एक व्यवसाय आहे। त्यामध्ये तुम्हाला 75% पर्यंत एवढं भरघोस अनुदान उपलब्ध आहे। शेतकरी बंधूंनो, आपल्याला माहीत आहे की नानाजी देशमुख कृषी संजीवनी हा प्रकल्प जागतिक बँकेच्या मदतीने महाराष्ट्रामधल्या 21 जिल्हे आणि 7201 एवढ्या गावांमध्ये राबवला जात आहे। या सर्वांसाठी एक सुवर्ण संधी चालून आलेली आहे। रेशीम उद्योग काय आहे, अर्ज कसा करायचा, त्यामधून किती अनुदान मिळणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। वेलकम, कृषी वसंतमध्ये तुमचं स्वागत आहे। शेतकरी बंधूंनो, शेती म्हटलं की आपल्याला माहीत आहे की पारंपरिक पिकामध्ये कधी सुलतानी आसमानी संकट असतात, कधी अतिवृष्टी असते, त्यामुळे उत्पादन असं अनिश्चित असतं, कधी कधी बाजारभाव सुद्धा भेटत नाही। म्हणून त्याला एक चांगला पर्याय म्हणजेच रेशीम उद्योग। शेतकरी बंधूंनो, रेशीम व्यवसाय असा एक उद्योग आहे की जो शेतीपूरक व्यवसाय आहे। आपल्याला शेती करत हा व्यवसाय करता येतो। आपल्याकडं 1 एकर शेती जर असेल बागायती तरीसुद्धा आपल्याला यामध्ये एक चांगल्या पद्धतीचा व्यवसाय करून आर्थिक नफा कमावता येतो। तर पात्रता काय आहे रेशीम व्यवसायासाठी शेतकऱ्यांना लाभ घेण्यासाठी? शेतकरी बंधूंनो, यामध्ये आपल्याला 5 हेक्टरपर्यंत आपल्याकडे जमीन पाहिजे, पाण्याची सोय पाहिजे, त्याचबरोबर यापूर्वी आपण या योजनेचा लाभ घेतलेला नसावा, ही एक मुख्य पात्रता आहे। रेशीम उद्योगाचे 3 टप्पे कोणते आहेत? पहिला टप्पा जो आहे हा म्हणजे तुती लागवड। मित्रांनो, तुती म्हणजे हे रेशीम जे आपले कीटक असतात त्या कीटकांचं खाद्य आहे, अळ्यांचं। ते तुती आपण 1 एकर लागवड केली पाहिजे। त्याबरोबर आपण रेशीम संगोपनगृह जे आहे हे बांधकाम केलं पाहिजे। याचं आकारमान जे आहे 62 फूट बाय 22 फूट अशा पद्धतीचे हे संगोपनगृह आहे। आणि तिसरा टप्पा जो आहे हा म्हणजे रेशीम संगोपन साहित्य। हे 3 टप्पे आपल्याला करायचे असतात। एक टप्पा झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यासाठी अर्ज करता येतो। आणि यासाठी अनुदान किती आहे? तर शेतकरी बंधूंनो, रेशीम उद्योग यासाठी आपल्याला 75% सर्वसाधारण शेतकऱ्यांना अनुदान आहे। त्याचबरोबर 90% SC आणि ST शेतकऱ्यांसाठी एवढं भरघोस अनुदान उपलब्ध आहे। यासाठी तुती लागवडीसाठी जवळपास आपल्याला 60,000 एवढा खर्च ग्राह्य धरून त्याच्या 75% म्हणजे 45,000 रुपये एवढं अनुदान आहे। आणि त्याचनंतर रेशीम संगोपन गृह जे आहे या बांधकामासाठी आपल्याला 3,25,000 एवढा खर्च आणि त्याच्या 75% आणि 90% हे 2 प्रकारचं अनुदान आहे। आणि साहित्यासाठी 48,000 खर्च, त्याच्या तुलनेमध्ये अनुदान, असा एकंदरीत 4,33,000 रुपयाचा हा प्रकल्प आहे। त्याच्या 75% म्हणजे 3,25,000 आणि 90% म्हणजे 3,90,000 एवढं अनुदान या प्रकल्पामध्ये उपलब्ध आहे। शेतकरी बंधूंनो, पारंपरिक पिकाबरोबर आपण 1 एकरवर तुती लागवड केली आणि या योजनेचा जर लाभ घेतला तर नक्कीच शेतकऱ्यांना यामध्ये फायदा होईल। शासन तुमच्या सोबत आहे। आपल्याला अर्ज करण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी जो प्रकल्प आहे त्या वेब पोर्टलवर आपण ऑनलाईन अर्ज करू शकतो। ज्या शेतकरी बांधवाकडे महाविस्तार ॲप आहे त्या मोबाईल ॲपवर सुद्धा तुम्ही अर्ज करू शकतात। नक्कीच माहिती उपयुक्त वाटल्यास इतर शेतकरी बांधवांना नक्की पाठवा आणि चॅनल सबस्क्राईब करा। थँक्यू।